नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा जो काही व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम विषयी डिस्कस करणार आहोत. जो काही अँग्युलर मोमेंटम आहे त्या अँग्युलर मोमेंटमच्या कॉन्झर्वेशनचा लॉ, त्याचं स्टेटमेंट आणि त्याचा प्रूफही आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर त्याचं एक ॲप्लिकेशनही आपण बघणार आहोत. आता ज्याप्रमाणे आपल्याकडे लिनियर मोमेंटमचा कॉन्झर्वेशनचा लॉ होता, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम 11th मध्ये लॉचं स्टेटमेंट असं होतं की लिनियर मोमेंटम ऑलवेज कॉन्स्टंट राहतो बॉडीचा जर त्या बॉडीवरती अप्लाय होणारा फोर्स हा 0 असेल तर. लिनियर मोमेंटम ऑफ अ बॉडी ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट इफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट बॉडी इज 0. म्हणजे बॉडीवरती जर एक्सटर्नली कुठल्याही प्रकारचा फोर्स अप्लाय होत नसेल, अनबॅलन्स फोर्स अप्लाय होत नसेल. अनबॅलन्स का म्हटले? कारण बॅलन्स फोर्स मोमेंटम चेंज करत नाही. अनबॅलन्स फोर्स अप्लाय होणं गरजेचं असतं. त्या अनबॅलन्स फोर्स बॉडीवरती अप्लाय होणारा जर 0 असेल, म्हणजे बॉडीवरती कुठल्याही प्रकारचा अनबॅलन्स फोर्स अप्लाय होत नसेल, तर त्या बॉडीचा मोमेंटम, लिनियर मोमेंटम चेंज होत नाही. हे आपल्याला सांगितलंय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमने. त्याचा प्रूफही आपण 11th ला व्यवस्थितपणे बघितलेला असेल. बट आता आपल्याला बघायचं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमच्या कॉन्झर्वेशनचा लॉचं स्टेटमेंट मी ब्लॅकबोर्डवरती लिहिलंय. अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी इज ऑलवेज कॉन्झर्व इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. म्हणजे बघा, बॉडीवरती जर अनबॅलन्स टॉर्क अप्लाय होत नसेल किंवा बॉडीवरती अप्लाय होणारा अनबॅलन्स टॉर्क जर 0 राहत असेल, तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कधीही चेंज होत नाही. हे आपल्याला या लॉनी कळत आहे. मग मॅथमॅटिकली जर सांगायचं ठरलं तर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम dl/dt, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम dl/dt इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजे अँग्युलर मोमेंटमच्या चेंजिंगचा जो रेट आहे तो काय असतो? 0 असतो इफ टाऊ इज इक्वल टू 0. जर टॉर्क 0 असेल तर. म्हणजे बघा, अँग्युलर मोमेंटम काय असतो? अँग्युलर मोमेंटम चेंज होत नाही जर टॉर्क 0 असेल तर. हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे. पुन्हा एकदा स्टेटमेंट बघूया. अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी इज ऑलवेज कॉन्झर्व इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल टॉर्क. बॉडीवरती एक्सटर्नली कुठलाही टॉर्क अप्लाय होत नसेल, अनबॅलन्स टॉर्क जर अप्लाय होत नसेल, तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम ऑलवेज कॉन्स्टंट राहतो, कॉन्झर्व केला जातो. मॅथमॅटिकली dl/dt इज इक्वल टू 0 इफ टॉर्क इज इक्वल टू 0 अँड dl/dt इज इक्वल टू 0. दॅट मीन्स l इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर? l जर कॉन्स्टंट असेल तरच dl/dt 0 येणार आहे. ओके, तर l काय असतो? कॉन्स्टंट असतो जर टॉर्कची व्हॅल्यू 0 असेल तर. आता याचा प्रूफ आपण बघणार आहोत. आता जर अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम यांच्यामधलं जर रिलेशन बघितलं, अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते रिलेशन काय आहे बरं? अँग्युलर मोमेंटम इज गिवन बाय l इज इक्वल टू r क्रॉस p. r क्रॉस p. रिसेंट व्हिडिओमध्ये याविषयी आपण डिस्कस केलंय. l इज इक्वल टू r क्रॉस p, वेअर r इज पोझिशन वेक्टर. r असणार आहे पोझिशन वेक्टर आणि जो काही p आहे तो p असेल लिनियर मोमेंटम. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याकडे अँग्युलर मोमेंटमसाठी आहे. मग ह्या इक्वेशनवरून आपल्याला प्रूव्ह करायचंय dl/dt इज इक्वल टू 0 जर टॉर्क 0 असेल तर. टॉर्कची व्हॅल्यू जर 0 असेल तर dl/dt आपल्याला काय मिळालं पाहिजे? 0 मिळालं पाहिजे. आता हे जे काही इक्वेशन आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dl/dt. म्हणजे ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि आपण ते करूया. डिफरन्शिएट इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणतोय मी. डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू टाइम. वी गेट dl/dt इज इक्वल टू dt ऑफ r क्रॉस py. आता इथं आपल्याला u इंटू व्ही रूल यूज करावा लागेल.
पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारे बाय युझिंग यू इंटू व्ही रूल डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस डी पी बार बाय डी टी. आर बार क्रॉस डी पी बार बाय डी टी प्लस डी आर बार बाय डी टी क्रॉस पी बार. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळेल. डिफरन्शिएट केलं इक्वेशन नंबर 1 की जे इक्वेशन होतं एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. या इक्वेशनला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं डी एल बार बाय डी टी इज इक्वल डी बाय डी टी ऑफ आर बार क्रॉस पी बार. यानंतर यू इंटू व्ही रूल यूज केला आणि इक्वेशन मिळालं डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस डी पी बार बाय डी टी प्लस डी आर बार बाय डी टी क्रॉस पी बार. आता आपल्याला माहिती आहे न्यूटनचा सेकंड लॉ. काय न्यूटनच्या सेकंड लॉचं स्टेटमेंट एफ इज इक्वल टू एम ए. हा नाही, डी पी बार बाय डी टी इज इक्वल टू एफ बार और एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी. ओके, मग बाय न्यूटन सेकंड लॉ ही रब करतोय मी. स्टेटमेंट तुम्ही राईट डाऊन करून घेतलेलं असेल. असं हे केलं तर व्हिडिओ थोडं मागे पॉज करा आणि स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. आता बघा बाय न्यूटन्स सेकंड लॉ. न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार काय आहे एफ बार इज इक्वल टू डी पी बार बाय डी टी. एफ बार काय आहे डी पी बार बाय डी टी आहे. ओके, मग ती व्हॅल्यू इथं पुट करूया आपण. अँड अगेन पी बार आपल्याला मिळतोय एम इंटू व्ही अँड पी बार इज इक्वल टू एम इंटू व्ही बार. ह्या ज्या काही दोन व्हॅल्यूज आहेत डी पी बाय डी टी ऐवजी आपण एफ बार पुट करू शकतो बाय न्यूटन सेकंड लॉ अँड पी बार इज इक्वल टू आपल्याला मिळेल एम इंटू व्ही बार. या दोन व्हॅल्यूज या वरच्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार मिळतोय. डीपी बाय डी टीच्या ऐवजी काय पुट करणार एफ बार पुट करणार. आर बार क्रॉस एफ बार प्लस डी आर बार बाय डी टी इंटू पी बारच्या ऐवजी एम इंटू व्ही बार पुट करूया. एम इंटू व्ही बार. आता अगेन या इक्वेशन मध्ये डी आर बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे व्हेलॉसिटी मिळणार आहे. बट डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू आपल्याला मिळतोय व्ही बार आणि मग इक्वेशन मिळते डी एल बार. देअरफॉर डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार प्लस डी आर बाय डी टी मीन्स व्ही बार क्रॉस एम इंटू व्ही बार. आता हे बाहेर घेऊया. आर बार क्रॉस एफ बार प्लस एम इंटू व्ही बार क्रॉस व्ही बार. आणि सेल्फ क्रॉस प्रोडक्ट हा ऑलवेज काय असतो 0 येणार. व्ही बार क्रॉस व्ही बार, पी बार क्रॉस पी बार, ए बार क्रॉस ए बार ऑलवेज काय असतो 0 असतो. मग आपल्याला डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू इक्वेशन मिळते आर बार क्रॉस एफ बार. आर बार क्रॉस एफ बार प्लस 0. का 0 व्ही बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू काय मिळणार 0 मिळणार. सेल्फ क्रॉस प्रोडक्ट ऑलवेज 0 बिकॉज व्ही बार क्रॉस व्ही बार इज 0 इंटू एम आहे. ती पूर्ण टर्म आपली 0 होऊन जाणार. आणि डी एल बार डी टी इज डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू मिळते आर बार क्रॉस एफ बार. ओके, आता ही जी काही इक्वेशन आहे ह्या इक्वेशन मध्ये आर बार क्रॉस एफ बार म्हणजे आपला टॉर्क असणार. टॉर्कची डेफिनेशन आठवते. आर बार क्रॉस एफ बार म्हणजे काय असणार आहे टॉर्क असणार आहे. बट आर बार क्रॉस एफ बार इज इक्वल टू टाउ बार. देअरफॉर डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू आपल्याला मिळतोय टाउ. डी एल बार बाय डी टी आपल्याला इज इक्वल टू काय मिळतोय टॉर्क मिळतोय. आता कन्सिडर करूया जर टॉर्क 0 असेल तर. इफ टॉर्क इज 0, इफ
torque is 0, then dl bar by dt is always equal to 0. जर टॉर्क 0 असेल, बॉडीवरती कुठल्याही प्रकारचा टॉर्क अप्लाय होत नसेल, इफ टॉर्क टाउ इज इक्वल टू 0, इफ टॉर्क इज इक्वल टू 0, एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क बॉडीवरती अप्लाय होत नाही. इफ टॉर्क इज इक्वल टू 0, देन काय इक्वेशन मिळते, डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू मिळतोय 0 आणि एल बार मिळतोय कॉन्स्टंट. एल बार कॉन्स्टंट आहे म्हणूनच तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, बरोबर. एल बार आपल्याला मिळतोय कॉन्स्टंट. बट कधी, जर टॉर्क 0 असेल तर मग अशा प्रकारे आपण या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा प्रूफ देऊ शकतो. लॉचं स्टेटमेंट होतं, अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी always remains constant or always conserve if external unbalanced torque acting on the body is 0, or if no external torque is acting on the body. आणि त्याचा जो काही प्रूफ होता तो प्रूफ आपण बघितला. प्रूफ देण्यासाठी काय केलंय, टॉर्क अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार कन्सिडर केलं. त्या इक्वेशनला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिफरन्शिएशनसाठी यू इंटू व्ही रूलचा यूज केला आणि ज्या काही व्हॅल्यूज आपल्याला माहित होत्या, डी पी बार बाय डी टी इज इक्वल टू आपल्याला मिळाले एफ बार बाय न्यूटन सेकंड. त्याच्यानंतर पी बार इज इक्वल टू एम इंटू व्ही बार, मोमेंटम आहे, लिनियर मोमेंटम, आणि डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू आपल्याला मिळालाय व्ही बार. त्या सर्व व्हॅल्यूज पुट केल्यानंतर जे काही इक्वेशन मिळालं त्यामध्ये व्ही बार क्रॉस व्ही बार आपल्याला मिळालाय, सेल्फ क्रॉस प्रोडक्ट तो 0 मिळालाय, तो येतोच 0. आणि इक्वेशन मिळालं होतं डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू टॉर्क. बट जर टॉर्कची व्हॅल्यू 0 असेल, बॉडीवरती टॉर्क अप्लाय होत नसेल, तर अँग्युलर मोमेंटम काय राहतोय, कॉन्स्टंट राहतो. अशा प्रकारे तुम्ही त्याचा प्रूफ देऊ शकता. आता याचं जर एक्झाम्पल बघायचं ठरलं, अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहतो, याचा अर्थ काय होतोय, अँग्युलर मोमेंटम चेंज होत नाही. जो काही इनिशियल अँग्युलर मोमेंटम असेल तोच फायनल अँग्युलर मोमेंटम असणार. किंवा बॉडीच्या मोशनमध्ये जर त्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचं टॉर्क अप्लाय होत नसेल आणि बॉडी जर रोटेट होत असेल, तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम प्रत्येक टाइमच्या इन्स्टंटला ऑलवेज कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके. आता याचं एक जे काही ॲप्लिकेशन आहे, बुकमध्ये ॲप्लिकेशन दिले बॅले डान्सरचं. जी काही डान्सर अशी राऊंड राऊंड फिरत असते, त्या डान्सरचं एक्झाम्पल दिले. त्या डान्सरला जर तिचं स्पीड कमी करायची असेल, तिची अँग्युलर व्हेलॉसिटी जर कमी करायची असेल, तर ती काय करते, तिचे जे काही आर्म्स आहेत ते आर्म्स असे आउट स्ट्रेच करते किंवा स्ट्रेच करते. आर्म्स स्ट्रेच केल्याने होतंय काय, की त्या डान्सरचं मास तिच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून लार्ज डिस्टन्सवरती डिस्ट्रीब्यूट होतं आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, वाढतो. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढत असेल तर ऑब्व्हियसली अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होणार आहे. का, तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट ठेवायचं. कळतंय नाही. इनिशियल अँग्युलर मोमेंटम कन्सिडर करूया L1, फायनल अँग्युलर मोमेंटम कन्सिडर करूया L2. बोथ आर इक्वल बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हा अँग्युलर मोमेंटम L1 ज्यावेळेस तिचे आर्म असे फोल्ड असतील आणि फोल्ड आर्म मध्ये अशा प्रकारे ती राऊंड राऊंड फिरत असेल, बॅलेट डान्सर, त्यावेळेसचा अँग्युलर मोमेंटम L1 आहे. त्याच्यानंतर फायनल अँग्युलर मोमेंटम ज्यावेळेस तिचे आर्म आउटस्ट्रेच करेल, अशा प्रकारे स्ट्रेच आर्म करेल आणि स्ट्रेच आर्म मध्ये ज्यावेळेस फिरत असेल त्यावेळेसचा अँग्युलर मोमेंटम आहे L2. मग कन्सिडर करूया इनिशियल केसमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ω1, फायनल केसमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ω2. इनिशियल केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I1, फायनल केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I2. मग काय इक्वेशन मिळेल, L1 I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग बघा, इनिशियली तिचे जे काही आर्म्स असतील, आर्म्स अशा प्रकारे फोल्डेड आहे आणि फोल्डेड आर्म सोबत ती काय करते, अशी रोटेट होते. त्यावेळेस व्हेलॉसिटी ऑब्व्हियसली जास्त असणार आहे. का व्हेलॉसिटी जास्त आहे, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया त्या केसमध्ये कमी आहे, बरोबर ना. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे. का कमी आहे, तर ज्यावेळेस आर्म फोल्ड असतील
त्यावेळेस तिचं जे काही मास आहे ते मास ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या खूप जवळ आहे. मासचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे that mass distribution is very close to the axis of rotation, and because of that moment of inertia is less and angular velocity is more. बरोबर. आणि जर ती थंब आउटस्ट्रेच करत असेल, थंब अशा प्रकारे स्ट्रेच करत हँड अशा प्रकारे स्ट्रेच करत असेल आणि स्ट्रेच करून जर ती फिरत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑब्व्हियसली कमी होणार आहे. का कमी होणार आहे? कारण मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया का वाढतोय? जे काही मास आहे ते ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून लार्ज डिस्टन्सवरती डिस्ट्रीब्यूट झाले, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलाय. मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी कमी व्हायला पाहिजे. का कमी व्हायला पाहिजे? तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट ठेवायचा आहे. ही टर्म जर कमी होत असेल तर आय वाढते. बरोबर. आय जर कमी होत असेल तर ओमेगा वाढतोय. मग ह्या लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा यूज करून ती जी काही बेले डान्सर असेल ती बेले डान्सर तिचं स्पीड कंट्रोल करते. तिचं स्पीड जर जास्त होत असेल, ज्यावेळेस हँड फोल्ड असतील त्यावेळेस त्या बेले डान्सरचं स्पीड जर जास्त होत असेल, ते स्पीड ती जर कंट्रोल करू शकत नसेल तर ती काय करते? जे काही हँड्स आहे ते हँड्स अशा प्रकारे स्ट्रेच करते आणि हँड स्ट्रेच केल्यानंतर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहणार आहे, बट अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते? कमी होते. तर का? मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतं. आणि ती व्हेलॉसिटी कमी करण्यासाठी बेली डान्सर काय करते? हँड स्ट्रेच करते. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑर द ॲप्लिकेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑर डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. स्विमिंग पूलमध्ये जर डायव्हिंग करत असाल तर त्या केसमध्येही अँग्युलर मोमेंटमचा यूज केला जातो. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा यूज केला जातो आणि जे काही स्पीड असेल ती कंट्रोल केलं जातं किंवा टर्न घेतला जातो. ओके, धन्यवाद.